नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आषाढी एकादशी हा भगवान श्री विष्णू आणि पांडुरंग विठ्ठल यांना समर्पित असा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठरायाच्या दर्शन घेतात, तर अनेक भक्त आपापल्या घरी उपवास, नामस्मरण, भजन आणि स्तोत्र पठण करून हा दिवस साजरा करतात. परंतु अनेकांना एक प्रश्न पडतो की आषाढी एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र का वाचावे आणि वाचल्यास त्याचे महत्त्व काय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, भगवान विठ्ठल, श्रीहरी विष्णू, श्रीनिवास, बालाजी आणि व्यंकटेश हे सर्व श्री विष्णूचीच विविध रूपे आहेत. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची कोणतीही उपासना अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानली जाते. व्यंकटेश स्तोत्र हे श्री विष्णूंची भक्तिभावाने केलेली स्तुती असल्यामुळे या दिवशी त्याचे पठण विशेष फलदायी मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात श्रद्धेने व्यंकटेश स्तोत्राचे पठण होते त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मनाला शांती मिळते, नकारात्मक विचार दूर होतात आणि भगवान श्रीहरींची कृपा लाभते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की नियमित व्यंकटेश स्तोत्र पठणामुळे जीवनातील अडथळे कमी होतात, आर्थिक स्थैर्य मिळते, मनातील भीती दूर होते आणि कार्यात यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. मात्र हे लक्षात ठेवा की या लाभांबाबत वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आणि श्रद्धा आहेत. हे श्रद्धेवर आधारित मानले जाते. आता जाणून घेऊया व्यंकटेश स्तोत्र कसे वाचावे. पहाटे शक्य असल्यास लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे, देवघर स्वच्छ करून श्री विष्णू, विठ्ठल किंवा श्री व्यंकटेश यांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावावा, तुळशीचे पाने, पिवळी फुलं किंवा आपल्या उपलब्धेनुसार फुले अर्पण करावीत. त्यानंतर शांतपणे हात जोडून भगवान श्रीहरींचे स्मरण करावे आणि आपल्या मनातील संकल्प व्यक्त करावा. संकल्पामध्ये कोणाचेही वाईट न मागता सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी आणि व्यंकटेश स्तोत्राचे एकाग्रतेने पठण सुरू करावे. शक्य असल्यास एकदा, तीनदा, 5दा किंवा 11 वेळा पठण करू शकतात. मात्र संख्या महत्त्वाची नसून श्रद्धा आणि भाव सर्वात महत्त्वाचा आहे. स्तोत्र पठण पूर्ण झाल्यावर ओम नमो नारायण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास समाधान मिळू शकते. यानंतर भगवानांना नैवेद्य दाखवावा. उपवास करत असाल तर उपवासाचे नियम पाळावेत. दिवसभर शक्य तितके नामस्मरण करावे. संध्याकाळी पुन्हा दिवा लावून आरती करावी. पुन्हा व्यंकटेश स्तोत्र वाचावे. सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी वाचावं. आता तुम्ही जाणून घ्या की या दिवशी कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. एकादशीच्या दिवशी शक्यतो राग, भांडण, खोटं बोलणं, कोणाचाही अपमान करणं आणि वाईट विचार टाळावेत. शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा किंवा आपल्या परंपरेनुसार उपवास करावा. गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार दान केल्यास तेही पुण्यकारक मानले जाते. मित्रांनो, व्यंकटेश स्तोत्र हे केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर भगवान श्रीहरींवरील प्रेम, भक्ती आणि आत्मिक शांतीसाठी वाचावे. जेव्हा भक्ती निस्वार्थ असते तेव्हा मन अधिक शांत आणि समाधानी होते. मित्रांनो, आपण व्यंकटेश स्तोत्र वाचन झाल्यानंतर शेवटी एक प्रार्थना आपण करायला विसरायचं नाही. हे श्री व्यंकटेशा, श्रीहरी, आमच्या जीवनातील अज्ञान, भीती आणि दुःख दूर करा. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि समृद्धी द्या. सर्वांचे मंगल हो अशी प्रार्थना करावी आणि त्यानंतर आपण तिथून नमस्कार करून उठायचं आहे. अशा रीतीने हे व्यंकटेश स्तोत्र आज तुम्हाला सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही वाचता येईल. नक्की वाचा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.